श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2094व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष अमावस्या रविवार दिनांक 18 जानेवारी 2026। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 21/6/1997 बैठक क्रमांक 209। परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 57। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात, आपल्याकडे हिंदू वैदिक धर्मात सामुदायिक मौंज विधी करण्याची प्रथा आहे। आपल्या आश्रमातही पूर्वी तसा सामुदायिक मौंज विधी केला जात असे। हल्ली खूप ठिकाणी समाजात सामुदायिक सार्वजनिक लग्ने लागली आहेत। तो प्रकार मात्र शास्त्राच्या विरुद्ध आहे। अशा प्रकाराने विवाह लावल्याने केवळ त्या संयोजकांना प्रसिद्धी मिळत असते, परंतु त्यांना एक प्रकारे पुण्य मिळण्याऐवजी पापच लागत असते। अशा सामुदायिक विवाहांमुळे वराच्या व वधूच्या मातापित्यांना कोणताही आनंद उपभोगता येत नाही। तसेच गरिबी असली तरी आईवडिलांना त्यांचे कर्तव्य केल्याचाही आनंद लाभत नाही। अशा कार्यासाठी गरज भासल्यास थोडेफार कर्जही काढले तरी चालते। मुळात लग्न हा सुसंस्कृतपणाच आहे, त्यामुळेच अशा वेळी जास्त खर्च करण्याची खरे पाहता गरजही नसते, परंतु माणसे प्रसिद्धीसाठी खूप पैसे खर्च करत असतात। सुखाला मर्यादा या घालता यायलाच पाहिजेत। लक्ष्मीचा बडेजाव दाखवण्यासाठी मर्यादेबाहेर खर्च केला तर घराणे पुन्हा खाली येते। लक्ष्मीची मान मर्यादा ही सांभाळावीच लागते। मनुष्याला भरपूर ऐश्वर्य लाभले तर त्याच्या मनाला दौर्बल्य येते। त्याच्या जीवनात काहीही प्राप्त करण्याची अभिलाषा राहत नाही। दारिद्र्यात मनुष्याला काहीतरी मिळवायचेच ही इच्छा असते, त्यामुळेच त्याला जीवनात आनंद वाटत असतो। तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्ती येथे जन्माला येताना दैव घेऊनच येत असते। खूप स्त्रियांचे दैव विवाहानंतर पालटते। मनाचे दौर्बल्य येऊ देऊ नका। तसे दौर्बल्य आले तर ते कशानेही जात नाही। मनुष्याला दुःख सोसता येते, पण अधिक सुख सोसता येत नाही। खूप माणसांना अनामिक भीतीमुळे मानसिक त्रास होत असतो आणि त्यामुळे त्यांच्या मनाला अस्थिरता येते व त्याचमुळे हृदयविकाराची दुखणी सुरू होतात। स्त्रियांना मुळातच मानसिक दौर्बल्य असते, त्यामुळे त्या नित्य संकोचाने वावरत असतात। त्यातूनच त्यांना मनमोकळे बोलणे हसणे जमत नाही। झोपसुद्धा त्यांना निवांतपणे घेता येत नाही। मन हे अव्यक्त रूपाने असल्यानेच त्यावर प्रत्यक्षपणे काहीच उपाय करता येत नाहीत। मनाचे दौर्बल्य जाण्यासाठी संत सहवासाची आणि परमार्थाची नितांत गरज असते। मन हे कोणत्याही इंद्रियांशी जोडलेले नाही, परंतु ते श्वासोच्छवासांशी संबंधित हवेशी जोडलेले असते। मनस्वास्थ्य बिघडले की तुपाचा दिवा लावल्यानेही हवेतील प्रदूषण कमी होऊन माणसाच्या श्वासाची गती वाढते व श्वासोच्छवास चांगला चालतो आणि मनाला शांती लाभते। त्यामुळेच आपल्याकडे होमयज्ञाचे वेळी तुपाची आहुती देत असतात। कोळसा शेणाच्या गौऱ्या सुद्धा पेटवल्या तर हवेतील प्रदूषण नाहीसे होतच असते व मनुष्याचा श्वासोच्छवास व्यवस्थित चालू राहिल्याने त्याला मनःशांती लाभत असते। स्त्रियांना मुळात मानसिक दौर्बल्य असले तरी त्यांना प्रेमाचा, विनयाचा आणि मार्दवतेचा स्वाभाविक भाव असतो। हे भाव पुरुषांना सहसा नसतातच, म्हणून स्त्रियांनी आपल्याकडे दृष्ट काढण्याची पद्धत आहे। आईचे गुण मुलात लगेच येत नाहीत, ते येण्यासाठी काळ द्यावाच लागतो। आईचे ज्या मुलावर प्रेम असेल त्या मुलावर वडिलांचे प्रेम साधारणपणे दिसून येत नाही। हा निसर्ग नियमच आहे। हे सर्व ऋणानुबंधातून घडत असते। ऋणानुबंध हे अनेक पिढ्यातून येत असतात, त्यामुळेच खूप ठिकाणी सख्या भावा बहिणीपेक्षा इतरांचे, शेजाऱ्यांचे, मित्रांचे, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होताना दिसून येतात। तसेच खूप ठिकाणी सख्या भावांचे आपसात पटत नाही,
परंतु बाहेर इतरांशी त्यांचे फारच चांगले संबंध असलेले दिसून येतात. समाजात तुम्हाला अशी काही घरे दिसतील की तेथे कधीही शांती नांदत नाही. वरचेवर मृत्यू घडून येताना दिसतात. अन्न पुरवठा पुरेसा होत नाही. सतत आजारपणे दिसून येतात. अशा ठिकाणी अधूनमधून वास्तू शांत करणे आवश्यक असते. आपल्याकडे कोणी मृत्यू पावले तर उदक शांत केली जाते. ते शास्त्रच आहे. त्याशिवाय त्या घरात अन्न शिजवून ते खाऊ नये अशी वेदांची आज्ञा आहे. त्याशिवायही प्रत्येक राहत्या वास्तूमध्ये तसेच दुकानामध्ये व्यवसायाच्या ठिकाणीही वास्तुशांत प्रत्येक 4-5 वर्षांनी जरूर करावीच. काही माणसे वरच्या मजल्यावर राहतात. त्यांनीही वास्तूमध्ये उदकशांत अथवा सत्यनारायणाची पूजा जरूर अधूनमधून करावीच. जमीन उकरली की वास्तुशांती करावी असे शास्त्र असल्यानेच तळमजल्यावर राहणाऱ्या सर्वांनी जरूर 4-5 वर्षांनी घरात वास्तुशांत केली पाहिजे. आपण घराला तोरण लावतो, घरासमोर रांगोळ्या काढतो, त्यामुळे वास्तूची पूजा होत असते. घरात वाईट दुष्ट शक्ती प्रवेश करू नये म्हणून पूर्वी घरासमोर तुळशीची वृंदावनं करण्याची पद्धत होती. पूर्वीची माणसे शास्त्र धरूनच वागत असत. हल्ली सर्व गोष्टी आळसाने व अज्ञानाने मागे पडत चालल्या आहेत. हे योग्य नाही. थोर संत साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने ही वास्तू पुनीत होत असते, परंतु तसे पात्रतेचे संत पुरुष लाभणेही कठीण झाले आहे व जे आहेत त्यांना अधिक त्रास कसा देता येईल इकडे सर्वांचे लक्ष असते. आपल्याकडे चरणांना फार महत्त्वाचे मानले आहे. भगवंतांचे चरण हे त्यांचे पूर्णत्व मानले जाते. त्यामुळेच साक्षात श्री लक्ष्मीदेवी ही सुद्धा भगवंताचे चरण म्हणजेच पाय दाबून त्यांची सेवा करीत असते. भगवंत हे सदैव लक्ष्मीसहितच असल्याने लक्ष्मी ही भगवंताच्या ताब्यात असते व भगवंताच्या इच्छेप्रमाणे अनुज्ञेप्रमाणे भक्तांवर कृपा करीत असते. त्यामुळेच भक्तांनी सतत भगवंताचे गुणगान करीत राहायला पाहिजे. जे असे करतील त्यांच्यावर भगवंताची व लक्ष्मीची कृपा ही निश्चितच होत राहील. तेव्हा तुम्ही सर्वांनी चरणांचे महत्त्व जाणून घ्या. चरणांना नमस्कार केला की त्या व्यक्तीला पोहोचतच असतो. गुरुच्याही बाबतीत तेच आहे. त्यांच्याही चरणांना पादुकांना नमस्कार केला की तो त्यांना पोहोचतच असतो. आपल्याकडे नमस्कारांचेही अनेक प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या दर्जाप्रमाणे तिला तसा नमस्कार करणे आवश्यक असते. त्यातील आई, वडील, ईश्वर व गुरु यांना शिरसाष्टांग नमस्कार करणे आवश्यक असते. इतरांना त्यांच्या दर्जाप्रमाणे उभ्याने, वाकून, गुडघे टेकून, आलिंगन देऊन अथवा केवळ तोंडाने नमस्कार शब्द उच्चारून त्यांचा मान ठेवावा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.